चेअर कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पेन्शनधारक सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होऊन त्यांची पेन्शन वाढणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 2 जून 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य वेतन त्रुटी निवारण समितीच्या अनुषंगानं 7व्या वेतन आयोगातील 1 जानेवारी 2016 नंतर ज्या पदांना वेतन त्रुटी होत्या त्या पदांच्या वेतन त्रुटीच्या संदर्भातला, वेतन त्रुटी दूर करण्यासंदर्भातला आणि प्रत्यक्ष लाभ 1 जून 2025 पासून लागू करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अखेर निर्गमित झालेला आहे. बऱ्याच वर्षापासून पेन्शनधारक किंवा सेवानिवृत्त होणारे कर्मचारी जे आहेत त्यांची मागणी होती आणि या मागणीचा पाठपुरावा अखेर झालेला आहे. 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन निश्चितीच्या अनुषंगानं ज्या काही त्रुटी निदर्शनास आलेल्या होत्या आणि या संदर्भात याचिका देखील दाखल करण्यात आलेल्या होत्या, या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये शासनानं वेतन त्रुटी निवारण समिती नेमलेली होती आणि याच्या शिफारशी शासनानं स्वीकारलेल्या होत्या आणि प्रत्यक्ष शासन निर्णय निर्गमित होणं बाकी होतं आणि हा निर्णय अखेर लागू झालेला आहे. सुधारित वेतन स्तर जे आहे ते दिनांक 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर होणार आहेत आणि जे कर्मचारी दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 मे 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले असतील त्या कर्मचाऱ्यांची 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी. दिनांक 1 जानेवारी 2016 ते संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घ्याव्यात आणि निवृत्ती वेतन सुधारित करण्यात यावं. सुधारित निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ 1 जून 2025 पासून लागू करण्यात यावेत. त्यापूर्वीची थकबाकी मात्र अनुज्ञेय करण्यात येऊ नये असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चितच थकबाकी नाही, परंतु वेतनवाढ जे आहे ते मिळणार आहे आणि ही 9 वर्षाची वेतनवाढ वाढल्यामुळं अर्थातच पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे. या अंतर्गत पेन्शनधारकांना कोणकोणत्या पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे या संदर्भात जोडपत्र क्रमांक 1 मध्ये संवर्गाचं नाव, 7व्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे या जोडपत्रामध्ये जे कर्मचारी जे संवर्ग येत आहेत आणि ते आता प्रत्यक्ष सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची वेतन निश्चिती मात्र पूर्वीपासून होणार आहे. त्यामुळे स्क्रीन पॉज करून आपण आपलं पद किंवा संवर्ग पाहून आपली वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी पाहू शकताय. तर अशा पद्धतीनं या वेतन त्रुटी ज्या होत्या, ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी ज्या होत्या त्या वेतन त्रुटी अखेर दूर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्व राज्यातील सर्व विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी मागवण्यात आलेल्या होत्या आणि या अनुषंगानं राज्य वेतन त्रुटी निवारण समितीनं याच्यामध्ये शिफारशी केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष लाभ जो आहे तो अर्थात जूनपासून लागू होणार आहे. तर हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काल निर्गमित झालेला आहे. स्क्रीन पॉज करून आपण ही संपूर्ण माहिती पाहू शकताय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद. स्क्रीन आपण पॉज करून हा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकताय. समोर स्क्रीनवर संपूर्ण हा शासन निर्णय जो आहे यादीसह जोडपत्र क्रमांकाच्या यादीसह दिलेला आहे. धन्यवाद.